Hi students, good morning to all of you. In last lecture, we have started a topic peripheral devices from our CS2 paper. In this chapter, we have started the point output devices. In last lecture, we have discussed about the monitor as a output devices. It is also called as a video board or video display unit. We also discussed about the characteristics of video display unit. Today, we are going to start a new output device, that is printer. Printer, it is output device which is used to get a readable format data in permanent way. आउटपुट डिव्हाइसेस जे आहेत त्याला आपण लास्ट लेक्चरमध्ये स्टार्ट केलं होतं. त्याच्यामध्ये सेकंड आउटपुट डिव्हाइस जे आहे ते आहे ॲज अ प्रिंटर, की जे आज आपण स्टडी करणार आहोत. प्रिंटर कशासाठी यूज केला जातो तर परमनंट रीडेबल फॉर्मॅटमध्ये जर तुम्हाला डेटा हवा असेल तर त्याच्यासाठी काय केला जातो, प्रिंटर यूज केला जातो. या प्रिंटरमध्ये दोन टाईपचे प्रिंटर्स यूज केले जातात. एक आहे इम्पॅक्ट प्रिंटर अँड सेकंड वन आहे नॉन इम्पॅक्ट प्रिंटर. आता इम्पॅक्ट प्रिंटर आणि नॉन इम्पॅक्ट प्रिंटर याची डेफिनेशन पहिल्यांदा आपण बघूया. इम्पॅक्ट प्रिंटर म्हणजे काय, की ज्या प्रिंटरमध्ये प्रिंट हेड आणि पेपर या दोघांच्या मध्ये काहीतरी मेकॅनिझम एस्टॅब्लिश केलं जातं, त्याला काय म्हटलं जातं, इम्पॅक्ट प्रिंटर. आणि नॉन इम्पॅक्ट प्रिंटर म्हणजे काय, की याच्यामध्ये पेपर हेड आणि पेपर याच्यामध्ये कोणतंही मेकॅनिझम एस्टॅब्लिश केलं जात नाही, त्याला काय म्हटलं जातं तर नॉन इम्पॅक्ट प्रिंटर. आता इम्पॅक्ट प्रिंटरमध्ये प्रिंटचा जो सरफेस आहे किंवा आपला पेपरचा जो सरफेस आहे तो कशाला टच करत असतो तर प्रिंट हेडला टच करत असतो. आणि नॉन इम्पॅक्टमध्ये तुमचा पेपर कुठंही प्रिंट हेडला टच करत नाही. आता याच्यामध्ये पण डिफरंट टाईप्सचे प्रिंटर्स आहेत. आता फर्स्ट आपण स्टडी करणार आहोत ते आहे इम्पॅक्ट प्रिंटर. इम्पॅक्ट प्रिंटरमध्ये परत दोन सब टाईप्स आहेत. एक आहे कॅरेक्टर प्रिंटर आणि सेकंड वन आहे लाईन प्रिंटर. आता कॅरेक्टर प्रिंटरमध्ये दोन टाईप्सचे प्रिंटर्स आपल्याला स्टडी करायचे आहेत. याच्यामध्ये अजून डिफरंट टाईप्सचे प्रिंटर्स अवेलेबल आहेत, पण आपल्या सिलेबसमध्ये फक्त एवढेच प्रिंटर्स आपल्याला काय करायचे आहेत, स्टडी करायचे आहेत. मग याच्यामध्ये कॅरेक्टरमध्ये दोन टाईप्सचे प्रिंटर्स आहेत. एक आहे डेझी व्हील आणि सेकंड वन आहे डॉट मॅट्रिक्स प्रिंटर. आणि लाईन प्रिंटरमध्ये आहेत चेन प्रिंटर आणि ड्रम प्रिंटर. In non-impact printer, there are also three types. First one is laser printer, second one is inkjet printer, and third one is thermal printer. Please draw this chart on your notebook. हा चार्ट जो आहे तो तुमच्या नोटबुकमध्ये ड्रॉ करून घ्या, म्हणजे आपल्याला नेक्स्ट कंटेंट जो आहे तो स्टार्ट करता येईल. हे जे प्रिंटर्स आहेत याचं स्ट्रक्चर कसं आहे किंवा याचं वर्किंग कसं केलं जातं हे देखील आपल्याला स्टडी करायचं आहे. चार्ट ड्रॉ करून झाला तुमचा, ओके. लेट्स स्टडी द फर्स्ट इम्पॅक्ट प्रिंटर. त्याच्यासाठी मी एक इम्पॅक्ट प्रिंटर त्याची डेफिनेशन इथं मी राईट डाऊन करते. देअर इज अ मेकॅनिझम बिटवीन प्रिंट हेड अँड पेपर, so call as impact printer. आता याच्यामधला फर्स्ट प्रिंटर आता आपण स्टडी करायला घेणार आहोत, तो आहे कॅरेक्टर प्रिंटर. आता कॅरेक्टर प्रिंटरच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघा काय काय आहेत. हा कॅरेक्टर प्रिंटर काय करतो तर वन कॅरेक्टर ॲट अ टाईम काय करतो, प्रिंट आउट करतो. म्हणजे ज्या पद्धतीने आपण कीबोर्डवरची एखादी
की प्रेस करतो त्याला तिथं स्क्रीनवरती काय केला जातो तर एका त्या कॅरेक्टरचा मेसेज दिला जातो किंवा ते कॅरेक्टर प्रिंट केलं जातं. सेम त्या टाईपचंच मेकॅनिझम कुठं यूज केलं जातं तर कॅरेक्टर प्रिंटरमध्ये, की जे ॲट अ टाईम एक कॅरेक्टर प्रिंट करायचं काम करत असतं. त्याचं स्पीड किती आहे हो तर 10 to 16 कॅरेक्टर पर सेकंद. एका सेकंदाला तुम्ही 60 कॅरेक्टरपर्यंत काय करू शकता कॅरेक्टर प्रिंट आउट करू शकता. ओके, इथं मी राईट डाऊन करते त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स. कॅरेक्टर प्रिंटर इट प्रिंट सिंगल कॅरेक्टर ॲट अ टाईम. म्हणून त्याला काय म्हटलं जातं कॅरेक्टर प्रिंटर. सेकंड कॅरेक्टरिस्टिक काय आहे तर याचं स्पीड जे आहे ते स्पीड कसं आहे व लो आहे आणि तो कॅरेक्टर किती प्रिंट करतो रेंज याची आहे 10 to 600 कॅरेक्टर पर सेकंद. एका सेकंदाला तुम्ही किती कॅरेक्टर प्रिंट करू शकता तर 10 ते 600पर्यंत कॅरेक्टर प्रिंट करू शकता. ह्या कॅरेक्टरिस्टिक्स कुणाच्या आहेत कॅरेक्टर प्रिंटर. आता याच्यामध्ये सुद्धा आपण टाईप्स बघितले, त्याच्यातले 2 टाईप्स इथं आपल्याला स्टडी करायचे आहेत. पहिला त्याच्यातला जो टाईप आपण स्टडी करायला घेणार आहोत स्मॉल ए त्याच्यासाठी यूज करते तो आहे डेझी व्हील. डेझी व्हील प्रिंटर. हे कॅरेक्टरिस्टिक जे मी इथं ब्लॅकबोर्डवरती राईट डाऊन करते ते तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्या. याच्यावरती तुम्हाला शॉर्ट नोट विचारली जाते किंवा लॉंग आन्सर क्वेश्चन विचारला जातो. मग त्यावेळेला तुम्हाला याच्या कॅरेक्टरिस्टिक्स ज्या आहेत त्या राईट डाऊन करायच्या आहेत. इट इज कॉल्ड ॲज नियर लेटर क्वालिटी प्रिंटिंग किंवा प्रिंटर. सेकंड कॅरेक्टरिस्टिक काय आहे याची इट प्रोड्युसेस हाय नॉइज. थर्ड वन यूज इन इलेक्ट्रॉनिक टाइपराइटर. सेकंड वन स्पीड is slow, cannot print graphics or charts. आता बघा कॅरेक्टर प्रिंटरमध्ये आपण फर्स्ट टाईपचा जो प्रिंटर आपल्याला स्टडी करायचा आहे तो आहे डेझी व्हील प्रिंटर. आता याचं डेझी व्हील प्रिंटर का म्हटलं जातं तर याचं स्ट्रक्चर मी इथं राईट डाऊन करते. ज्या पद्धतीनं आपल्याकडं फ्लावरचं स्ट्रक्चर आहे त्याच पद्धतीनं काय आहे तर ह्या डेझी व्हील जो प्रिंटर आहे याचं स्ट्रक्चर या पद्धतीनं दिलेलं आहे म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर डेझी व्हील प्रिंटर म्हटलं जातं. आता याच्यामध्ये जो आहे तो इथं काय केला जातो तर याचं मोटर टाईप इलेक्ट्रिकल आहे आणि याच्या ज्या प्रिंट आर्म्स आहेत त्याला काय म्हटलं जातं तर पेटल्स. म्हणजे ज्या पद्धतीनं आपण एखादं फ्लावर बघतो त्या फ्लावरला ज्या पद्धतीनं पेटल्स असतात त्याच पद्धतीनं हा जो प्रिंटर आहे याला काय आहे तर पेटल्स आहेत आणि त्यालाच काय म्हटलं जातं तर प्रिंटिंग हेड म्हटलं जातं किंवा प्रिंटिंग आर्म्स म्हटलं जातं. मग या प्रत्येक पेटलवरती काय आहे तर एक सिंगल कॅरेक्टर आहे. ज्यावेळेला तुम्ही एखादं कॅरेक्टर प्रेस करता त्यावेळेला तो काय केला जातो पेटल खाली जातो आणि ते कॅरेक्टर काय केलं जातं तुम्हाला प्रिंट करून दिलं जातं. याचं स्ट्रक्चर जे आहे ते एखाद्या फ्लावरसारखं आहे म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर डेझी व्हील फ्लावर असं म्हटलं जातं. लक्षात आलं की डेझी व्हील म्हणजे काय तर याचं स्ट्रक्चर जे आहे ते फ्लावरसारखं आहे. याच्या ज्या पेटल्स आहेत किंवा याच्या जे प्रिंटिंग आर्म्स आहेत याच्या प्रत्येक आर्म्सवरती काय आहे तर एक कॅरेक्टर रेज केलेलं आहे. मग जे कॅरेक्टर तुम्ही जे कॅरेक्टरवरती तुम्ही बटन दाबताय त्या कॅरेक्टरची जी काही आर्म आहे ती खाली जाते आणि त्यानुसार काय केला जातो तिथं तुमचा कॅरेक्टर प्रिंट केला जातो. आता याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघा काय काय आहेत. याचं पहिलं कॅरेक्टरिस्टिक आहे नियर लेटर क्वालिटी प्रिंटर. आता याचा यूज करून ज्यावेळेला तुम्ही लेटर प्रिंट करता त्यावेळेला ते लेटर्स कसे येतात हो तर एकमेकांना जवळजवळ काय केले जातात ते चिकटून प्रिंट आउट केले जातात. म्हणजे ज्या पद्धतीनं आपण टाईपरायटरवरचं जर एखादं पेज तुम्ही पाहिलं टाईप केलेलं तर ते पेज आणि आपलं जे टेक्स्टबुकमधलं पेज आहे की जे लेझर प्रिंटिंगचा यूज करून
तयार केलं जातं. याच्यामध्ये आपल्याला बराचसा डिफरन्स बघायला भेटतो. ज्याला तुम्ही टाईपरायटरवरती एखादं पेज टाईप करता त्याला त्याच्यामधले जे काही लेटर्स आहेत ते एकमेकांना चिकटून काय केले जातात, टाईप केले जातात किंवा तिथं स्पेस सोडला जात नाही, म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर नियर लेटर क्वालिटी प्रिंटिंग असं म्हटलं जातं. सेकंड कॅरेक्टरिस्टिक काय आहे तर इट प्रोड्युसेस हाय नॉईज. ज्याला तुम्ही हा प्रिंटर यूज करत असता त्याला तो काय करतो तर नॉईज प्रोड्यूस करतो, म्हणजेच तो आवाज करतो. जर तुम्ही टाईपरायटर यूज करून पाहिला तर टाईपरायटरसुद्धा यूज करताना काय केला जातो, नॉईज प्रोड्यूस केला जातो. तुम्ही तिथं ज्याला कीज प्रेस करता त्याला खट खट असा तिथं काय केला जातो, तो सतत आवाज येत जातो. हा टाईपरायटरसुद्धा काय आहे किंवा हा प्रिंटर डेझिबल आहे, हा सुद्धा काय करतो तर आवाज तयार करतो. त्याच्यानंतर इट इज यूज इन इलेक्ट्रॉनिक टाईपरायटर. बघा हा जो प्रिंटर आहे तो कुठे यूज केला जातो तर जे काही टाईपरायटर मशीन्स आहेत त्या टाईपरायटरच्या मशीन्समध्ये काय केला जातो, हा डेझिबल प्रिंटर यूज केला जातो. त्यामुळेच तो काय करत असतो, नॉईज तयार करत असतो. सेकंड इट हॅज लो स्पीड. याचं जे स्पीड आहे ते स्पीड कसं आहे वो कमी आहे. आणि कॅन नॉट प्रिंट ग्राफिक्स और चार्ट. याचा यूज करून तुम्ही ग्राफिक्स तयार करू शकत नाही किंवा एखादा चार्ट जरी ड्रॉ करायचा असेल तरी तुम्हाला तो चार्ट जो आहे तो ड्रॉ करू शकत नाही. याचं स्पीड किती आहे बघा, 10 to 70 कॅरेक्टर पर सेकंद. एका सेकंदाला किती नंबर ऑफ कॅरेक्टर्स तुम्ही प्रिंट करू शकता तर 10 ते 70 एवढे कॅरेक्टर्स तुम्ही काय करू शकता, प्रिंट करू शकता. याच्या कॅरेक्टरिस्टिक्स तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्या. आपल्याला नेक्स्ट प्रिंटर जो आहे तो स्टडी करायचा आहे. ओके, कॅरेक्टरिस्टिक्स राईट डाऊन करून झाले असतील तर आपण सेकंड प्रिंटर घेऊया, डॉट मॅट्रिक्स प्रिंटर. याच्यामधलाच कॅरेक्टरमधलाच सेकंड प्रिंटर आहे डॉट मॅट्रिक्स प्रिंटर. आता डॉट मॅट्रिक्सच्या प्रिंटरच्या कॅरेक्टरिस्टिक मी ड्राउट करते. प्रिंट each character as a dot. Print head is made up of matrix of tiny needles. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक याची आहे कॅन प्रिंट कॅरेक्टर इन डिफरंट साइज, शेप अँड फॉन्ट. नेक्स्ट वन कॅरेक्टरिस्टिक आहे प्रिंट चार्ट अँड ग्राफ्स. नेक्स्ट वन कॅरेक्टरिस्टिक आहे फास्ट अँड चीप. इट ऑल्सो प्रोड्यूस नॉईज. आता इकडे लक्ष द्या, डॉट मॅट्रिक्स प्रिंटर हा जो सेकंड टाईपचा प्रिंटर आहे तो कशामधून इन्क्लूड आहे तर कॅरेक्टर प्रिंटरमध्येच हा इन्क्लूड आहे. आता याचं जे वर्किंग आहे याचं वर्किंग बघा काय तर पहिली याची कॅरेक्टरिस्टिक आहे, पहिली कॅरेक्टरिस्टिक आहे प्रिंट इच कॅरेक्टर ॲज अ डॉट. आता ज्याला तुम्ही हा डॉट मॅट्रिक्स प्रिंटरचा यूज करून प्रिंटिंग करत असता त्याला तिथं जे कॅरेक्टर डिझाईन केलं जातं ते कॅरेक्टर कसं डिझाईन केलं जातं तर युजिंग अ डॉट. बघा बऱ्याच वेळेला जर तुम्ही एखादी इलेक्ट्रॉनिक मशीन्स पाहिल्या तर त्या इलेक्ट्रॉनिक मशीन्सवरती ज्याला आउटपुट दिलं जातं त्याला त्या आउटपुट ॲज अ 7 सेगमेंट डिस्प्लेचा यूज करून तुम्हाला आउटपुट दिलं जातं. फॉर एक्झाम्पल या पद्धतीचं तुम्हाला काय केलं जातं, सिम्बॉलचा यूज करून आउटपुट दिलं जातं. म्हणजे इथं आउटपुट देण्यासाठी काय केलं जातं तर लाईन्सचा यूज केला जातो. या लाईन्सच्याच आधारे तुम्हाला 0 to 9 नंबर प्रिंट आउट करून दिले जातात. सेम इथं सुद्धा त्याच पद्धतीचं मेकॅनिझम यूज केलं जातं. इथं काय केलं जातं तर ज्याला एखादं लेटर प्रिंट केलं जातं त्याला ते लेटर कसं प्रिंट केलं जातं तर बाय युजिंग डॉट. फॉर एक्झाम्पल जर मला ए हा लेटर प्रिंट आउट करायचं असेल
तर त्याच्यासाठी काय केल्या जातात, या पद्धतीचे डॉट्सचा यूज करून काय केलं जातं, ते ए हे लेटर काय केलं जातं, प्रिंट आउट केलं जातं, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे तर डॉट मॅट्रिक्स प्रिंटर. आता प्रिंट हेड इज मेड अप ऑफ मॅट्रिक्स. ज्या पद्धतीनं आपण डेझिव्हिल प्रिंटर पाहिला त्याच्यामध्ये प्रिंट हेडला काय दिलं होतं तर कॅरेक्टर दिलं होतं आणि त्यामुळं ते काय केलं जात होतं, कॅरेक्टर प्रिंट आउट केलं जात होतं. आता इथं काय दिलेलं आहे तर याच्या ज्या प्रिंट हेड्स आहेत त्याच्यावरती एक मॅट्रिक्स फॉर्मॅट दिलेला आहे, 9x7चा मॅट्रिक्स फॉर्मॅट, आणि त्याच्यावरती काय आहे तर टिनी निडलचा यूज केलेला आहे. त्याच्या आधारे काय केलं जाते, ते कॅरेक्टर प्रिंट आउट केलं जातं. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक काय आहे, कॅन प्रिंट कॅरेक्टर इन डिफरंट साईज, शेप अँड फॉन्ट. इथं तुम्ही कॅरेक्टर काय करू शकता तर डिफरंट साईजमध्ये प्रिंट आउट करू शकता, म्हणजे स्मॉल साईज, लार्जेस्ट साईज, तुम्हाला हव्या त्या पद्धतीमध्ये तुम्ही काय करू शकता, कॅरेक्टर प्रिंट करू शकता, किंवा वेगवेगळ्या शेपमध्ये कॅरेक्टर प्रिंट करू शकता. त्यासाठी डिफरंट टाईप्सचे फॉन्ट्ससुद्धा इथं तुम्हाला अलाव आहेत. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे प्रिंट चार्ट अँड ग्राफ्स. आता या प्रिंटरचा यूज करून तुम्ही चार्टसुद्धा तयार करू शकता, किंवा एखादं जर तुम्हाला ग्राफिक्स तयार करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही याचा यूज करू शकता. नेक्स्ट हा जो प्रिंटर आहे तो प्रिंटर डेझिव्हिल प्रिंटरपेक्षा कसा आहे तर फास्ट आहे आणि चीप आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट इट अल्सो प्रोड्युसेस अ नॉईज. हा प्रिंटरसुद्धा काय करतो तर नॉईज प्रोड्यूस करतो, बट ॲज कम्पेअर लेस दॅन डेझिव्हिल. डेझिव्हिल प्रिंटर जो आहे त्याच्यापेक्षा कमी प्रमाणामध्ये काय करत असतो हा प्रिंटर, नॉईज प्रोड्यूस करत असतो. मग हा जो प्रिंटर आहे तो किती कॅरेक्टर पर सेकंद प्रिंट करतो तर 80 to 800 कॅरेक्टर पर सेकंद तो काय करत असतो, प्रिंट करत असतो. लक्षात आलं तुमच्या की डॉट मॅट्रिक्स प्रिंटर जे आहे ते कशा पद्धतीने वर्कआउट केलं जातं आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत. एक्झामला तुम्हाला ह्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत या कॅरेक्टरिस्टिक्स 1 by 1 काय करता आल्या पाहिजेत, मेन्शन करता आले पाहिजेत. या तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्या. ओके. आता नेक्स्ट सेकंड टाईपचा जो प्रिंटर आहे तो आहे लाईन प्रिंटर. फर्स्ट कॅरेक्टर प्रिंटर आणि सेकंड वन जो आहे तो आहे लाईन प्रिंटर. इट प्रिंट्स फुल लाईन at a time, so called लाईन प्रिंटर. हा जो प्रिंटर आहे तो काय करत असतो तर होल लाईन किंवा एक सिंगल लाईन ॲट अ टाईम प्रिंट करायचं काम करत असतो, म्हणून त्याला काय म्हटलं जातं लाईन प्रिंटर. मग याचा स्पीड किती आहे बघा तर 300 to 3000 लाईन्स पर सेकंद आणि इट प्रोड्युसेस लार्ज व्हॉल्यूम ऑफ आउटपुट. त्याच्यानंतर याचे टाईप्स कोणकोणते आहेत तर चेन प्रिंटर, सेकंड वन ड्रम प्रिंटर, हे त्याचे काय आहेत टाईप्स आहेत. याचे टाईप्स आपल्याला स्टडी करायचे नाही आहेत, फक्त त्याचे जे काही नावं असतील ती तुम्हाला फक्त माहीत असावीत. लक्षात आलं तुमच्या की लाईन प्रिंटरमध्ये काय आहे तर इट प्रोड्युसेस फोल लाईन ॲट अ टाईम. हा प्रिंटर काय करत असतो तर फोल लाईन जे आहे ते ॲट अ टाईम प्रिंट करायचं काम करत असतो, म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर लाईन प्रिंटर. मग याचं स्पीड किती आहे हो तर 300 ते 3000 लाईन्स पर सेकंद तो काय करत असतो प्रिंट करत असतो. इट प्रोड्युसेस लार्ज व्हॅल्यूम ऑफ आउटपुट. ज्याला तुम्हाला लार्ज स्केलमध्ये आउटपुट रिक्वायर असतं त्याला काय केला जातो या लाईन प्रिंटरचा यूज केला जातो. आणि याचे टाईप्स कोणते आहेत तर चेन प्रिंटर आणि ड्रम प्रिंटर आणि सिलेंडर प्रिंटर. आता हे कशावरती डिपेंड आहेत तर त्याच्या आतमध्ये कोणत्या टाईपचं मेकॅनिझम आहे. ज्या पद्धतीनं आपण डेझिव्हिल बघितलं की त्याचं फ्लावर लाईक स्ट्रक्चर आहे म्हणून त्याला डेझिव्हिल म्हटलं जातं. इथं चेन प्रिंटरमध्ये काय केली जाते तर कॅरेक्टरची एक चेन यूज केली जाते आणि त्याचा यूज करून
प्रिंटिंग केलं जातं. ड्रम प्रिंटरमध्ये काय केलं जातं तर एक सिलेंड्रिकल ड्रम वापरला जातो आणि त्याच्यावरती कॅरेक्टर्स काय केलेले असतात, प्रिंट आउट केलेले असतात आणि त्याचा यूज करून काय केलं जातं, प्रिंटिंग केलं जातं. लक्षात आलं तुमच्या. इम्पॅक्ट प्रिंटरमध्ये मेनली 2 टाईप्स आहेत, एक आहे कॅरेक्टर आणि सेकंड वन आहे लाईन. कॅरेक्टरमध्ये परत 2 टाईप्स आहेत, एक आहे डॉट मॅट्रिक्स आणि डेझी व्हील. आणि लाईन प्रिंटरमध्ये पण 2 टाईप्स आहेत, चेन प्रिंटर आणि ड्रम प्रिंटर, पण ते आपल्याला स्टडी करायचे नाही आहेत. ह्या डेफिनेशन जे आहे ते डेफिनेशन तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्या. आपल्याला नेक्स्ट नॉन इम्पॅक्ट प्रिंटर जो आहे तो स्टडी करायचा आहे. ओके, नेक्स्ट we are going to start a second type of printer, that is non impact printer. याच्यावरती तुम्हाला 4 मार्क्स किंवा 5 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जातो की राईट डाऊन टाईप्स ऑफ प्रिंटर्स किंवा एक्सप्लेन दी टाईप्स ऑफ प्रिंटर. मग याच्यामध्ये तुम्हाला जर 4 किंवा 5 मार्क्सचा क्वेश्चन विचारला असेल तर याच्यामध्ये तुम्हाला हे इम्पॅक्ट प्रिंटर आणि नॉन इम्पॅक्ट प्रिंटरचे काय लिहावे लागणार आहेत, टाईप्स लिहावे लागणार आहेत. सेकंड वन नॉन इम्पॅक्ट प्रिंटर. याचे डेफिनेशन काय आहे बघा. देअर इज नो एनी मेकॅनिझम बिटवीन प्रिंट हेड अँड पेपर, सो कॉल्ड नॉन इम्पॅक्ट प्रिंटर. आता याच्यामध्ये जे 2 प्रिंटर्स आपल्याला स्टडी करायचे आहेत त्यातला पहिला प्रिंटर जो आहे तो आहे इंकजेट प्रिंटर. याच्या कॅरेक्टरिस्टिक्स कोणकोणत्या आहेत आपण बघूयात. इंकजेट प्रिंटर, इट प्रोड्यूस कॅरेक्टर्स by spraying ink droplets. It generates piezoelectric crystal to vibrate and throw ink. हे कॅरेक्टरिस्टिक तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करत चला. इट हॅव कलर प्रिंटिंग. आता नेक्स्ट टाईपचा जो प्रिंटरचा टाईप आहे तो आहे नॉन इम्पॅक्ट प्रिंटर. नॉन इम्पॅक्ट प्रिंटर म्हणजे काय की तिथं तुमच्या पेपर आणि प्रिंट हेड या दोघांच्यामध्ये कोणतंही मेकॅनिझम एस्टॅब्लिश केलं जात नाही, त्याला काय म्हटलं जातं, नॉन इम्पॅक्ट प्रिंटर. किंवा आपण तिथं असंही म्हणू शकतो की प्रिंटिंगचा सरफेस किंवा आपला पेपरचा सरफेस आणि प्रिंटिंग हेड हे दोघं एकमेकांना तिथं कुठंही टच करत नाहीत, त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं तर नॉन इम्पॅक्ट प्रिंटर. आता याच्यामधला पहिला प्रिंटर जो आहे तो आहे इंकजेट प्रिंटर. आता इंकजेट प्रिंटरचं वर्किंग कसं केलं जातं बघा. इट प्रोड्यूस कॅरेक्टर बाय स्प्रेइंग इंक ड्रॉपलेट्स. हा काय करत असतो तर कॅरेक्टर प्रोड्यूस करण्यासाठी पेपरवरती तो स्मॉल इंक ड्रॉपलेट्स जे आहे ते स्प्रेड करत असतो, म्हणजेच त्याच्यावरती टाकत असतो आणि त्याच्यानुसार काय केले जातात, कॅरेक्टर्स तयार केले जातात. इट जनरेट्स पिझो इलेक्ट्रिक क्रिस्टल्स टू व्हायब्रेट अँड थ्रो इंक. ही इंक जी आहे ती थ्रो करण्यासाठी तो काय करत असतो तर पिझो इलेक्ट्रिक क्रिस्टलचा यूज करून तिथं इंक थ्रो केली जाते
आणि इट हॅव कलर प्रिंटिंग, या प्रिंटरचा यूज करून काय केलं जातं तर कलर प्रिंटिंग ही केलं जातं. सेकंड टाईपचा प्रिंटर जो आहे याच्यामधला तो आहे लेझर प्रिंटर, की जो आपण कॉमनली यूज करतो. इट हॅज हाय स्पीड Xerox like mechanism. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे इट यूज लेझर प्रोड्यूस लाईट टू चार्ज फोटो कंडक्टिव्ह surface. The photosensitive drum act as insulator when laser beam falls on it, it get charge and produce output using toner. बघा प्रिंटिंग रेट याचा किती आहे 10 to 200 पेजेस पर मिनिट. हाय क्वालिटी प्रिंटिंग. नेक्स्ट प्रिंटर जो आहे नॉन इम्पॅक्ट मधला तो कोणता आहे तर लेझर प्रिंटर. आता जो काही प्रिंटर आपण सध्या यूज करतो कम्प्युटर सोबत जो यूज केला जातो तो बेसिकली कोणता प्रिंटर यूज केला जातो तर लेझर प्रिंटर यूज केला जातो. आता याचं मेकॅनिझम कोणत्या टाईप्स आहे तर ज्या पद्धतीनं झेरॉक्स मशीन यूज केल्या जातात किंवा झेरॉक्स मशीनमध्ये ज्या वेळेला मल्टिपल कॉपीज तयार करायच्या असतील दिलेल्या पेपरच्या त्याला जे मेकॅनिझम यूज केलं जातं सेम त्याच टाईपचं मेकॅनिझम काय केलं जातं ह्या लेझर प्रिंटरमध्ये यूज केलं जातं. याचं स्पीड कसं आहे हो तर हाय आहे. एका वेळेला तुम्ही नंबर ऑफ कॉपीज काय करू शकता याचा यूज करून प्रिंट करू शकता. इट लाईक झेरॉक्स मेकॅनिझम. याचं जे आउटपुट देण्याचं काम आहे किंवा आउटपुट देण्याचं मेकॅनिझम आहे ते कुणासारखं आहे तर ॲज अ झेरॉक्स मशीनसारखं आहे. इट युजेस लेझर प्रोड्यूस्ड लाईट टू चार्ज फोटो कंडक्टिव्ह सरफेस. याच्या आतमध्ये जो सरफेस आहे तो कसा आहे फोटो कंडक्टिव्ह सरफेस आहे. मग हा फोटो कंडक्टिव्ह सरफेस चार्ज करण्यासाठी कशाचा यूज केला जातो तर लेझरचा यूज केला जातो. फोटो सेन्सिटिव्ह ड्रम ॲक्ट ॲज अ इन्सुलेटर. हा जो फोटो सेन्सिटिव्ह सरफेस आहे तो कसा ॲक्ट केला जातो तर ॲज अ इन्सुलेटर. आणि ज्या वेळेला लेझर बीम्स याच्यावरती फॉल्स होतात किंवा याच्यावरती ज्यावेळेला लेझर बीम पडतात त्या इमेजेसच्या त्यावेळेला काय केला जातो तर हा फोटो कंडक्टिव्ह सरफेस जो आहे तो चार्ज होतो आणि त्यानंतर काय केली जाते इमेज प्रोड्यूस केली जाते. आता इथं इमेज प्रोड्यूस करण्यासाठी कशाचा यूज केला जातो तर पावडरचा यूज केला जातो. त्यालाच आपण काय म्हणू शकतो तर टोनर हेही त्याला म्हणू शकतो किंवा आपण जे कार्टेज म्हणतो त्या कार्टेजच्या आधारे काय केली जाते इमेज प्रोड्यूस केली जाते. आता याचं स्पीड किती आहे बघा तर 10 to 200 पर पेजेस पर मिनिट. आता इथं ते कॅरेक्टर काढते का नाही आहे तर एका मिनिटाला तुम्ही किती पेजेस याचा यूज करून प्रिंट आउट करू शकता तर 10 to
200पर्यंत तुम्ही पेजेस काय करू शकता, याचा यूज करून प्रिंटआउट करू शकता. त्याच्यानंतर याच्या जी क्वालिटी आहे ती कशी आहे, हाय क्वालिटी प्रिंटिंग आहे. याचे जे आहे तुम्ही प्रिंटआउट करता त्याला ते हाय क्वालिटी प्रिंटिंग तुम्हाला तिथं अवेलेबल करून दिली जाते. हा जो आहे याचे ड्रॉबॅकसुद्धा काय आहेत, तर ह्याचा मेंटेनन्स तुम्हाला रेग्युलरली करावा लागतो किंवा याचे जे कार्टेज यूज केले जातात, जे टोनर पावडर यूज केली जाते ती थोडी कॉस्टली पडते. त्यामुळे याची जी प्रिंटिंगची जी कॉस्ट आहे ती प्रिंटिंगची कॉस्ट कशी आहे, एक्सपेन्सिव्ह आहे ॲज कम्पेअर टू अदर. पण याची प्रिंटिंग क्वालिटी कशी आहे, तुम्हाला हाय प्रिंटिंग क्वालिटी आहे. त्याचा तुम्हाला वारंवार मंथली काय करावं लागतो, मेंटेनन्स करावा लागतो, तरच तो प्रिंटर काय करतो, ॲज अ वर्किंग करतो. लक्षात आलं तुमच्या की आजच्या लेक्चरला आपण काय शिकलो, तर आउटपुट डिव्हाइसमधलं सेकंड आउटपुट डिव्हाइस जे आहे प्रिंटर, की ज्याच्यामध्ये 2 टाईप्सचे मेनली प्रिंटर्स आहेत आणि त्याचे सब टाईप्स कोणकोणते हे आजच्या लेक्चरला आपण स्टडी केलं. आजचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करूया. गुड बाय, हॅव अ नाईस डे.